सावदा मार्गे चालतो अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांचा काळा बाजार। खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार समोर येते काळ्या बाजाराची हकीकत। नमस्कार, मी प्राजक्ता। सावदा पोलीस स्टेशन हद्दीतून अवैधरित्या गोवंश जनावरांची निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी वाहतूक होत आहे, अशी गोपनीय माहिती दैनिक हॅलो बातमीदार यांना मिळाली आहे। महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात गोवंशाची हत्या करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे। अशात महामार्गावरील अनेक गावांना विशेष महत्त्व आले आहे। त्यात सावदा गावही मोठी बाजारपेठ असल्याने सावदा गावाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। यामुळे येथे अधिक आर्थिक सुबत्ता आली आहे। पण त्यासोबत या मार्गावर सर्व प्रकारची होणारी तस्करी आणि त्यातून नव्यानेच उदयास येत असलेल्या टोळ्या, यामुळे सावदा या गावाची शांत सुंदर गावाशी ओळख नष्ट होईल अशी भीती सर्वसामान्य लोकांना आहे। या मार्गावर सर्वात मोठी तस्करी गोवंशाची होत असून महाराष्ट्रात 4 मार्च 2015 पासून संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे। तरीही या मार्गावरून शेकडो गोवंश कत्तलीसाठी पाठवले जात आहे। यामुळे गोवंश हत्याबंदी अधिनियमाचे उल्लंघन होत आहे। या अवैध वाहतुकीसाठी सावदा पोलीस निरीक्षक यांना मोठी रक्कम पुरवली जात असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे। गोवंश तस्कर यासाठी स्थानिक काही लोकांच्या मदतीने हा काळा बाजार करत असल्याचे समजते। मध्य प्रदेश गुजरात मार्गे होणारी तस्करी रोखण्यासाठी काय प्रयत्न केले जातात किंवा गोवंशाची होणारी अवैध वाहतूक सावदा पोलीस थांबवू शकतात का, बघूया। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।